बोला ना. सांचोरला त्याचे एक मर्डरचा आहे, एक नंतर 307चा आहे. कुठे ते? चोरीचा. सांचोर, राजस्थान मध्ये मर्डरचं सांचोर जिल्हा. चोरी करण्याची पद्धत कशी आहे? एवढं लांबून सोलापूर एमओ त्यांनी असा फिजिकली गाडीला जास्ती हार्म ना करता जे विंडोचे जे स्क्रीन आहे, काच जे आहे ते काढून वाहनाचे जे सॉफ्टवेअर टॅम्पर करण्याच्या एमओ यांनी वापरलेलं आहे. ते ACM जे म्हणतात ते बसलं प्रायमरीली वाहनाचं पूर्ण ऑपरेशन तिथून कंट्रोल होतं. एकदम तेच बदलणार आहे. आणि त्यात जे मास्टर की आहे ते एका मॉडेलला 10 की असतील, त्या 10पेक्षा एक बसणारच. ते वापरून त्यांनी ही गाडी चोरी केलेलं आहे. असा जे रिसेंट टाईम्समध्ये येणारे कम्प्युटर एडेड टेक्नॉलॉजी जे कॅट वापरलेले जे काही गाडी आहे ते सर्वात तेच प्रकारच्या फंक्शनिंग आहे. हे टॅम्पर करून चोरी करण्याचा एमओ आहे. सध्या एकंदरीत ऐकण्यात आलं. हो, ते फिर्याद काय आहे, रेकॉर्डवर आहे, ऐकण्याचा विषय नाही आहे. ते आपलं सोलापूर शहरामध्ये पोलीस खात्यात नोकरी करतात त्यांच्याच गाडी चोरी गेलं होतं, पण त्यांच्याच साथीदारांनी आता हे उघडकीस आणून रिकव्हर केलेलं आहे. सर, दोन्ही आरोपी विष्णू आहेत. तेवढं लांबून येऊन गाडी चोरण्याचा उद्देश काय असेल नेमका, काय कळाले? उद्देश त्यांच्या पैसे आहे, पण इथून काय लोकल टिप होतं का किंवा स्थानिक कोणी त्यांना सपोर्ट केलेला आहे का, असलं तर त्यांच्या आणि यांच्या कशा संबंधित आलं होतं त्याबद्दल चौकशी चालू. सर, विष्णू नाव समोर संबंध आहे कारण काय ह्याच्यातले 302 आणि 307 मधले आरोप आहेत. आतापर्यंत तसं काही लिंक आम्हाला मिळाला नाही. इंट्रोगेशन दरम्यान असं काही झालं तर त्यानुसार जे काही योग्य कारवाई करावं लागेल किंवा एस्केलेट करावं लागेल ते करणार. फिर्यादीच्या गाडी मिळाल्या, फिर्यादी कोणी असो त्याबद्दल आमचा विचार नाही आहे. फिर्यादीच्या गाडी तपास यंत्रणांनी रिकव्हर केल्या. सर, या घटनेच्या निमित्तानं नागरिकांना काय आपल्याला आवाहन करता येईल का की स्वतःची गाडी कशा पद्धतीने सुरक्षित ठेवता येईल? ते नंबर 1 व्यवस्थित पार्किंग आवश्यकता आहे. ते इंडिव्हिज्युअलला आम्ही जस्ट अन ॲडवायझरी असा आम्ही दुसऱ्यांना काही सुचवायची आमचं मॅन्डेट नाही आहे, पण व्यवस्थित पार्किंग मध्ये पार्क केलं तर बरं राहील. मी रोडवरच सोडणार अशा जे हॅबिट जे आहे ते अवॉइड व्हायला पाहिजे. आता